नमस्कार मित्रांनो, तर स्टार प्रवाहावरील बाई तुझा आशीर्वाद मालिकेत आता नात्यांना एक सुंदर आणि भावनिक असं वळण मिळताना दिसत आहे. अवनी आणि धनराज यांच्यातील नातं दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चाललं आहे. सुरुवातीला केवळ परिस्थितीमुळे एकत्र आलेले हे दोघं आता एकमेकांच्या भावना समजून घेऊ लागले आहेत. आगामी भागामध्ये वटपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या नात्यातील एक अत्यंत सुंदर क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. कथेची सुरुवात होते ती मंदिराबाहेरील एका प्रसंगाने. अवनी आणि धनराज मंदिराजवळ उभे असतात तेव्हा काही महिला अत्यंत श्रद्धेने वटपौर्णिमेची पूजा करताना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा विश्वास आणि भक्तिभाव पाहून अवनीच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो. ते विचार करते की खरंच अशी मनापासून पूजा केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात का, आणि जर तसं असेल तर तिनेही तिच्या स्वप्नांसाठी, तिच्या ध्येयांसाठी आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशी पूजा करायला हवी होती. अवनीचा हा विचार आजच्या काळातील प्रत्येक मुलीच्या मनातील भावना व्यक्त करणारा आहे. अनेक वर्षापासून वटपौर्णिमेचं व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलं जातं, पण आजच्या आधुनिक काळात प्रत्येक मुलीची स्वतःची स्वप्न, करिअर, ध्येय आणि ओळख असते. त्यामुळे फक्त नवऱ्यासाठीच नव्हे तर स्वतःच्या स्वप्नांसाठीही प्रार्थना करणं चुकीचं आहे का? अवनीच्या या प्रश्नामुळे प्रेक्षकांमध्येही नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. तुमच्या मते आजच्या काळात मुलींनी स्वतःच्या स्वप्नांसाठी आणि आयुष्यातील यशासाठीही अशाच श्रद्धेनं प्रार्थना करायला हवी का, की परंपरा जशी आहे तशीच जपली पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. याचवेळी धनराज अवनीचं बोलणं ऐकतो आणि अत्यंत शांतपणे तिला समजावून सांगतो. तो तिला सांगतो की तिने तिच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवावा, कारण तिची प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक स्वप्न नक्की पूर्ण होईल. त्याचा हा आत्मविश्वास, तिच्यावरचा विश्वास आणि तिला दिलेला मानसिक आधार अवनीच्या मनाला खूपच स्पर्शून जातो. धनराजचं हे बोलणं ऐकून अवनी भारावून जाते. ती भावूक होत म्हणते की प्रत्येक मुलीला धनराजसारखा समजूतदार, विश्वास देणारा आणि कायम पाठीशी उभा राहणारा नवरा मिळायला हवा. हे वाक्य केवळ मालिकेपुरतं मर्यादित राहत नाही, तर प्रत्येक वैवाहिक नात्याचा खरा पाया काय असावा याची आठवण देखील करून देत असतं. खरं तर कोणतंही नातं फक्त प्रेमावरच टिकत नाही. त्या नात्यात विश्वास, आदर, समजूतदारपणा आणि एकमेकांच्या स्वप्नांना साथ देण्याची तयारी असणं खूप महत्त्वाचं असतं. नवरा जर पत्नीच्या प्रत्येक स्वप्नात तिच्यासोबत उभा राहिला तर त्या आयुष्यात कोणतीही उंची गाठू शकते. धनराजच्या व्यक्तिमत्वातून नेमकं हेच दाखवण्याचा प्रयत्न मालिकेमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतरचा प्रसंग मात्र आणखी भावनिक आहे. अवनी लाल रंगाची सुंदर साडी नेसून पारंपरिक दागिने घालून पूर्ण शृंगार करते आणि वडाच्या झाडापोती दोरा गुंडाळत वटपौर्णिमेची पूजा करते. काही वेळापूर्वी स्वतःच्या स्वप्नांबद्दल विचार करणारी अवनी आता मनापासून धनराजच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या नात्यासाठी प्रार्थना करताना दिसून येते. पूजा करताना तिच्या मनात एक सुंदर विचार येतो की ती म्हणते, जर प्रत्येक जन्मात धनराजसारखा समजूतदार, प्रेमळ आणि साथ देणारा नवरा मिळणार असेल तर मी हे व्रत 7 जन्म काय, प्रत्येक जन्मी करायला देखील तयार आहे. हा संवाद ऐकल्यानंतर एक मोठा प्रश्न निर्माण होतो. अवनीच्या मनात आता धनराजविषयी खरंच प्रेम निर्माण झालं आहे का, की ती अजूनही तिच्या स्वप्नांनाच प्राधान्य देते? आणि ही पूजा त्या दोन्ही गोष्टींसाठी आहे. कदाचित आता तिच्या आयुष्यात स्वप्न आणि धनराज हे दोघेही तितकेच महत्त्वाचे झाले आहेत का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आगामी भागात या दोघांच्या नात्यात आणखी गोडवा वाढताना दिसणार आहे. मात्र त्यांच्या आयुष्यात पुन्हा एखादं नवीन संकट येणार का? त्यांच्या प्रेमाची परीक्षा होणार का? आणि अवनीचं मन आता पूर्णपणे धनराजचं झालं आहे का? याची उत्तरं आगामी भागात मिळणार आहेत. आता तुमचं मत नक्की सांगा. अवनीचा स्वप्नांबद्दलचा विचार तुम्हाला कसा वाटला? प्रत्येक मुलीने स्वतःच्या स्वप्नांसाठीची प्रार्थना करायला हवी का? धनराजसारखा समजूतदार नवरा प्रत्येक मुलीला मिळायला हवा असं देखील तुम्हाला वाटतं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अवनी खरंच धनराजच्या प्रेमात पडली आहे का? तुमचे अंदाज आणि मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच मालिका विश्वातील नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आणि अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या सिरियल कट्टा यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये.